पुढच्या बातमीकडे वळूयात। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीच्या धोरण का बदललं? हायकोर्टाने राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलेलं आहे। 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का केला गेला असा सवाल देखील हायकोर्टाने केलाय। याचिकाकर्त्याच्या आरोपांमध्ये तथ्य आहे, सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं कोर्टाने म्हटलंय। याचिकेत नेमके कोणते आरोप? 2016 साली राज्य सरकारकडून डीबीटी योजना सुरू करण्यात आली। डीबीटी योजनेमध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान दिलं जात होतं। 2023ला धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात डीबीटी योजनेमध्ये बदल केला गेला। योजनेमधील बदलामुळे कृषी विभागानेच कृषी साहित्याच्या खरेदीला सुरुवात केली। कृषी साहित्यामधल्या स्प्रे पंप खरेदीसाठी 1,500 रुपयांप्रमाणे 80 कोटी 99 लाखांचा निधी दिला जाणार होता। शासनाने 80 कोटी 99 लाखांच्या ऐवजी 104 कोटींची रक्कम खर्च करून स्प्रे पंप खरेदी केले। खरेदीमध्ये शासनाला एक पंप 3,425 रुपयांना पडला, म्हणजेच त्याची किंमत दुपटीने वाढली। सध्या यवतमाळच्या बाजारपेठेमध्ये याच एका पंपाची किंमत 2,650 रुपये इतकी आहे। शासनाने 3 लाख पंप खरेदी करून सुद्धा एका पंपाची किंमत 775 रुपयांनी वाढली। शासनाकडे कमी किमतीत पंप विकत घेण्याची संधी होती, मात्र जास्त किमतीमध्ये खरेदी करण्यात आली। शासनाने खरेदी केलेल्या पंपांची किंमत वाढली कशी? याचिकाकर्त्यांनी हा सवाल केलाय। किंमत वाढली, मग योजनेच्या नियमामध्ये बदल का केला असा याचिकाकर्त्यांचा सवाल आहे। याचिकाकर्त्याच्या आरोपामध्ये तथ्य आहे, सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं कोर्टाने म्हटलंय। प्रकरण आहे गेल्या सरकारमधलं, जेव्हा धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, हायकोर्टाने काय निर्देश दिले, काय प्रकरण आहे? उच्च न्यायालयासमोर मी अशी जनहित याचिका घेऊन आलो आहे की शासनाने 103 करोड रुपयाचे स्प्रे पंप विकत घेऊन शेतकरी लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची किंमत प्रति लाभार्थी ही 3,600 रुपये घेतलेली आहे शासनाने, जेव्हा की सुरुवातीला शासनाने स्कीमनुसार फक्त 1,500 रुपये त्याची किंमत ठेवली होती आणि आजच्या तारखेत मार्केटमध्ये त्याची किंमत 2,600 रुपये आहे। सर, कोर्टाचं काय म्हणणं आहे? कोर्टाला हे लक्षात आलेलं आहे की इतक्या हाय कॉस्टमध्ये शासन का विकत घेत आहे आणि याला बेस काय आहे? हा निर्णय 3,600 रुपये कॉस्टिंग ठरवायला बेस काय आहे? कोर्टाच्या हे निदर्शनास आलेलं आहे की हे गैरकृत्य दिसत असल्यामुळे शासनाच्या विरुद्ध एका सेकंदात कोर्टाने नोटीस काढलेली आहे। त्यावेळेस मंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री होते, काय नोट होता नेमका, काय वाटतं? त्याच्यात नोट कुठेच निदर्शनास आलेली नाही आहे। आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये पण मागितलं, पण माहितीच्या अधिकारात देखील अजूनही त्यांनी टाळाटाळ केलेली आहे, उत्तर दिलेलं नाही। वेरच कमिशनरच्या नोटमध्ये असं आहे की या कॉस्टिंगमध्ये असं घेऊ नका, असं करू नका, अशी कमिशनरची नोट असताना माननीय मंत्री महोदयांनी कुठल्या नोटशीटवर कुठल्या कन्सिडरेशनमध्ये हे मंजूर केलं आहे हे कळायला काही अजून मार्ग नाही आहे। कोर्टासमोर उत्तर येतील तेव्हा कळेल आहे सगळं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तर याचिकाकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय ते तर आपण पाहिलेलं आहे आणि त्यावर आता हायकोर्टाने सवाल सुद्धा उपस्थित केलाय आणि याचिकाकर्त्याच्या आरोपामध्ये तथ्य आहे, सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं कोर्टाने म्हटलेलं आहे।